सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट. देवेंद्र फडणवीसांच्या त्या व्हिडिओमुळे खळबळ. शेखर गोरेंना लॉटरी लागणार. सध्या सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापलेलं असून महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून या जागेसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असताना सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रचंड व्हायरल व्हिडिओमुळे आता या निवडणुकीला एक नवा आणि अनपेक्षित ट्विस्ट मिळालेला असून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलेलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांना विधान परिषदेवर काम करण्याची संधी देणार असल्याचा जाहीर शब्द दिला. या आश्वासनानंतर शेखर गोरे यांनी स्थानिक पातळीवर भाजपचे काम करत मानखटाव मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या विजयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आली असताना हाच व्हिडिओ समोर आल्याने फडणवीस आपल्या शब्दांची पूर्तता करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे. त्यांच्या येण्यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी महायुतीच्या माध्यमातून घेतली जाईल आणि त्यांना विधानमंडळात काम करता येईल अशा प्रकारची कारवाई देखील महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करू अशा प्रकारची ग्वाही देखील मी त्यांना दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सातारा.